आज आहे अंगारकी चतुर्थी। तर या वर्षातली दुसरी अंगारकी चतुर्थी आहे। आपला टिटवाळा गणपती मंदिराचा प्रवेशद्वार आहे बघा, बाप्पांसाठी ताट घेतलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला मित्रांनो, फायनली आपली टिटवाळा गाडी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। चला 11:12 गाडी आलेली आहे। अकरा 12 आपण घाटकोपरवरून टिटवाळा पकडलेली गाडी। आता झालेत 12:35। सो फायनली आता आपण टिटवाळा स्टेशनला पोहोचलेलो। इथनं आपल्याला ऑटो करायची। चला ऑटो बघूया। आणि स्टेशनला गर्दी पण भरपूर होती। चला आता ऑटो बघूया आपण। स्टेशनच्या बाहेरच ऑटो रिक्षा स्टँड आहे। तर इकडनं रिक्षाने आपल्याला जायचं आहे मंदिरात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो तारीख आहे 5 मे आणि आज आहे अंगारकी चतुर्थी। तर या वर्षातली दुसरी अंगारकी चतुर्थी आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आलो मी टिटवाळा गणपती मंदिरात। तर येताना मी तुम्हाला सांगितलं आपल्याला ट्रेन किती वाजता भेटली। 11:12 आपल्याला ट्रेन काहीतरी भेटलेली। 12:35 आपण टिटवाळ्याला पोचलो स्टेशनला। त्यानंतर रिक्षा पकडून आपण डायरेक्ट आता मंदिराजवळ आलेलो आहे। आणि आता आपल्या मंदिरातली गर्दी कशी असणार आहे, म्हणजे किती असणार आहे यावर्षी बघूया। मागच्या टायमाला पण आलेलो अंगारकीला, तेव्हा पण आपण ब्लॉग बनवलेला। आणि या टायमाला बघूया गर्दी किती असणार आहे। आता मी दुपारच्या वेळी आलेलो आहे आणि आता जाऊया, कुठलीही देर न करता डायरेक्ट आपण मंदिराजवळ जाऊया आणि तिकडं ताट घेऊया बाप्पांना। आणि त्यानंतर मग आपण मंदिरात प्रवेश करू आणि बाप्पांचं दर्शन घेऊया। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बघा मित्रांनो, इथे रिक्षा स्टँड आहे। इकडे आता आपण उतरलेलो आणि इथे घोडा गाडी आहे। म्हणजे असं लहानपणी भरपूर यायचो मी घोड्या गाड्यातनं, मजा यायची। पण आता हल्ली खूप कमी बघायला भेटतं आहे घोडागाडी। आणि ते पण बिचारे उन्हातच उभे आहेत, त्यांना पण थोडी सावली दिली पाहिजे, उन्हात उभा केलेत। चला आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने। चला बघा, इकडनं आहे ना भाविकांना चालायसाठी पूर्ण रोड खाली केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आज अंगारकी असल्यामुळे गर्दी पण भरपूर असणार आहे। चला पुढे जाऊया चालत चालत मंदिराजवळ। आपला टिटवाळा गणपती मंदिराचा प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी स्टॉल आहेत आजूबाजूला। कशी आहे ताट? कितीला आहे?
60 रुपयाला आहे. पेढा त्याच्यामध्ये मोदक नाही टाकले काय? वेगळे घ्यायला लागतील. 30 वाले 60 वाले हा टाका मोदक टाका. 30 वाले बघा बाप्पांसाठी ताट घेतलेलं आहे. हार आहे, अगरबत्ती आहे, मोदक घेतलेले आहेत. चला मित्रांनो आतमध्ये लाईन तर नाही आज एवढी. चला आतमध्ये पटकन जातो, बाप्पांचं दर्शन घेतो. चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. खाली आता इकडनं आपल्याला राऊंड मारता मारता खाली जायचं आपल्याला. राऊंड मारता मारता खाली जायचं आहे. आज अंगारकी असून गर्दी कमी आहे थोडी इथे. खाली गर्दी भरपूर आहे. खाली आवाज येतो. खाली जायचं. दर्शन झालेलं आहे. आता बसलो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री महागणपती विटेकवा. हे महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव. चला आता मंदिरातनं आपण बाहेर आलो आहे. दर्शन झालेलं आहे. आणि कोणाला जर प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर इथे बघा मोरया स्वामी गृह उद्योग आहे. इथे भरपूर आपल्याला पूजेचे वस्तू साहित्य वगैरे भेटतात इकडे. आणि चला आतमध्ये जाऊया आपण, काय काय बघूया. चला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हनुमान चालीसा, भजनची पुस्तकं आहेत वगैरे, आरती संग्रह आहे. भरपूर इथे तुम्हाला पुस्तकं बघायला भेटतील. आणि जरा पुढं गेलो की इकडे बघा, इथे पण कथा संग्रह वगैरे, महाभारत, श्री काशीराम, श्री हरी विजय, भरपूर पुस्तकं तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि या ठिकाणी तुम्हाला स्नॅक्स बघायला भेटतात. हे बघा इकडे चणे आहेत, चकली आहे, वेफर आहे, चिवडा आहे, परत इथं उपासाचं फराळ आहे वगैरे सगळं इकडं बघायला भेटते. या ठिकाणी बिस्किट वगैरे आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. सगळं देवांची पूजेचे सगळे सामान आतमध्ये बघायला भेटते. चला आता इकडे तर तुम्हाला गणपतीचे छोटे छोटे मूर्त्या बघायला भेटतात. ते
घरी पण ठेवू शकता, गाडीमध्ये ठेवू शकता. सगळं खूप छोटे छोटे मूर्ती आहेत बघायला भेटतात ते तुम्हाला मस्तपैकी. बघा खूप छान मूर्ती आहेत आणि इथे आपली टिटवाळा गणपती बाप्पांची मूर्ती आहे सुंदर अशी. आपलं बघून झालेलं आहे सर्व. तर जाऊया बाहेर. तुम्ही बघू शकता मंदिरचा बाहेरचा परिसर एकदम सुंदर असं डेव्हलप केलेलं आहे. इथे बघा दीपस्तंभ आहे, बाजूला ही विहीर आहे. मी लहानपणी याच्यामध्ये आहे ना कासव भरपूर बघायचो. तेव्हा ही विहीर आहे, आता ती झाकलेली आहे, मला काहीच दिसणार नाही. या ठिकाणी संपूर्ण लाद्या वगैरे बांधून इथे शेड पण बांधलेलं आहे. या ठिकाणी झाड आहे मोठं, तुळशीचं छोटं झाड आहे. या ठिकाणी भाविकांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था पण केलेली आहे, थंड पाणी आणि साधं पाणी. हे आपले टिटवाळा महागणपतीचं मंदिर आहे आणि इथे सुंदर असा तलाव. आणि एकेकाळी इथे आहे ना आम्ही या बोटीने जायचो इकडे, पण इथे बोट आता दिसत नाही पाहिजे. बघा इथं बोट आहे ना कोपऱ्यात टाकले. आम्ही बोटीतनं आतमध्ये जायचो नदीमध्ये. खूप वर्षे झाले त्याला, पण आता तलाव एकदम सुंदर दिसते. या तलावामध्ये मासे पण येतात. मासे दिसत नाही पुढे, एकदम बारीक बारीक मासे आहेत. खूप भारी वाटते. आज भाविकांची गर्दी पण आहे अंगारकी असल्यामुळे. इकडे ना मंदिराच्या बाजूला हे मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला गार्डन आहे, खूप सुंदर गार्डन आहे. इथे मी फोटो वगैरे काढतो. चला आतमध्ये जाऊया आपण. मित्रांनो फायनली आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि आपण त्या सर्व साहित्य वगैरे बघितले, प्रसाद वगैरे सगळं बघितलेलं आपण. आणि तिकडे आपण
ज्या पूजेच्या वस्तू वगैरे भेटतात ते पण आपण पाहिलं. त्यानंतर आपण थोडा गार्डन मध्ये आलोय आणि बसलोय जरा थोडंसं आणि कंटिन्यू उभा होतो. आणि आज उपवास पण आहे. त्या उपवास असल्यामुळे सकाळी थोडासा हलका खिचडी खाल्लेली, बाकी त्यानंतर मी काही खाल्लं नाही दिवसभर. आता काय खाणार पण नाहीये. आपले प्रसाद वगैरे पण भेटलेला तो इथे ह्याच्यात ठेवलाय आणि बरं वाटतंय. आता जरा थोडं शांत वाटतं. हवा पण छान सुटली. मी इथे गार्डन मध्ये बसलेले. बाजूला समोर तलाव आहे. तर थोडा आता रेस्ट करतो आणि इकडनं निघूया डायरेक्ट घरी. चला. A few moments later. तर हा मित्रांनो गार्डन आहे. आता इथे थोडंसं फोटो वगैरे काढले आणि थोडे रील वगैरे बनवले आणि हा गार्डन माझ्या नेहमी आठवणीत राहील. कारण की इथे मी नेहमी दरवर्षी फोटो वगैरे काढत असतो आणि इथे आलं की जर थोडंसं आहे ना एक 5-10 मिनटं बसतो. खूप मस्त शांतता वाटते आणि जरा पण तुम्हाला कुठला आवाज नाही, काय नाही, ना गाड्यांचा आवाज नाही, कसला नाही, एकदम शांत वाटते. पाठीमागा तलाव आहे. खूप भारी वाटतं आणि आपलं दर्शन पण खरंच खूप छान झालेलं आहे. आणि पहिली गोष्ट तर आपल्याला बाप्पाने खूप लवकर दर्शन झालं, म्हणजे लवकर दर्शन दिलं आणि गर्दी पण थोडी कमी होती. म्हणजे गर्दी होती भरपूर, पण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये गर्दी भरपूर होती, बाहेर थोडी कमी होती. नाही तर कधी कधी बाहेरपर्यंत गर्दी असते आणि खरंच भारी वाटलं. आणि हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि पुन्हा एकदा तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. पहिली अंगारकी मी सिद्धिविनायक मंदिरात केली होती, जी होती आपली 6 जानेवारीला. मला वाटतं जानेवारीत होती, पहिल्या मंगळवारी. आणि यावर्षी 5 मेला आपली अंगारकी आलेली आहे. अरे आता पुढच्या तिसरी अंगारकी असणार आहे, मला वाटतं गणपती सप्टेंबरमध्ये असणार आहे. तर तेव्हा आपले गणपती असतील. सो चला, बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.